लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये समास प्रकरण आणि समास प्रकरणामध्ये तत्पुरुष समास चालू आहे. तत्पुरुष समासाच्या अंतर्गत आज सूत्र आहे पंचमी भयेन. पंचमी भयेन. विधी सूत्र आहे 2:1:37. पंचमी प्रथमेचं एकवचन, भयेन तृतीयेचं एकवचन. ठीक आहे. पंचमी तत्पुरुष समासाचं विधान. तर वृत्ती दिलेली नाही आहे, अर्थ समजून घेऊया सूत्राचा. पंचमी म्हणजे पंचम्यंत सुबंत शब्द, त्याचा समास होतो. कोणत्या शब्दांबरोबर? तर लिहिला आहे भयेन. म्हणजे काय? भय वाचक अन्य कोणी बी सुबंत शब्द, भीतीदायक, भयवाचक, भय, भीती, भीही असे शब्द त्यात येतात. त्या शब्दाबरोबर पंचम्यंत सुबंताचा काय होतो? समास होतो. आणि त्याला म्हणायचं पंचमी तत्पुरुष समास. ठीक आहे जी. सूत्राचा अर्थ लिहून घ्या. पंचम्यंत सुबंताचा म्हणजे सुबंत शब्दांचा, ठीक, भयवाचक सुबंत शब्दांबरोबर, भयवाचक सुबंत शब्दांबरोबर विकल्पाने तत्पुरुष समास होतो. विकल्पाने तत्पुरुष समास होतो. ठीक आहे. चला उदाहरण दिलं आहे. चोरात भयम, चोर भयम. लिहा. चोरात भयम, चोर भयम. चोरापासून भीती. अलौकिक विग्रह लिहा. चोर गसी अधिक भय सु. चोर गसी अधिक भय सु. पंचमी भयेन सूत्राने समास. समास झाल्यानंतर मग प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. उपसर्जन संज्ञा, उपसर्जनम पूर्वम, बाकीची प्रक्रिया सारखीच आहे. कृत तद्धित समासाश्च सुपो धातू प्रातिपदिकयो. गसी आणि सुचा लोक. राहिलं चोर भय. प्रातिपदिक संज्ञा आहेच, स्वादी प्रत्यय. सूच्या जागी अम आदेश, अमी पूर्व, चोर भयाम. झाला तयार. आणखीन उदाहरण. दस्युभ्यः भयम, दस्यु भयम. दस्यु म्हणजे डाकू, डाकूंपासून भीती. दस्युभ्यः भयम, दस्यु भयम. आणखीन विघ्नेभ्यः भयम, विघ्न भयम. विघ्नेभ्यः भयम, विघ्न भयम. रोगेभ्यः भयम, रोग भयम. उरुकात भीति. रुकात भीति बराबर रुक भीति. रुक भीति. झालं जी. चला
पुढचं सूत्र आहे स्तोकांतिक दुरार्थ कृच्छाणितेन शोकांतिक दुरार्थ कृच्छाणितेन विधी सूत्र आहे 2:1:39 स्तोकांतिक दुरार्थ कृच्छाणी प्रथमेचं बहुवचन तेन तृतीयेचं एकवचन ठीक आहे. चला सूत्राचा अर्थ लिहा. स्तोकार्थक स्तोकार्थक अर्थात स्वल्पार्थक अर्थात स्वल्पार्थक अर्धविराम समीपार्थक दूरार्थक कृच्छ कृच्छ इत्यादी पंचम्यंत सुबंताबरोबर पंचम्यंत सुबंताबरोबर त्वांत प्रकृतिक सुबंतांचा त्वांत प्रकृतिक सुबंतांचा विकल्पाने तत्पुरुष समास होतो. विकल्पाने तत्पुरुष समास होतो. बघा आता स्तोकार्थक म्हणजे स्तोक म्हणजे स्वल्प अल्प अर्थवाले शब्द, समीप अर्थवाले सुबंत शब्द समीपार्थक, दूरार्थक दूर अर्थवाले आणि कृष्ण इत्यादी पंचमी व्यक्त्यंत शब्दांचा त्वांत प्रकृतिक आहे की नाही सुबंतांबरोबर विकल्पाने काय होतो समास होतो आहे की नाही. त्वांत म्हणजे तांत त आहे अंती ज्यांच्या त्वांत म्हटलं ना मी. त्वांत काय घ्यायचं तांत वाटल्यास तांत करून घ्या. त आहे अंती ज्याच्या त प्रत्ययांत सुबंताचा विकल्पाने समास होतो. उदाहरण लिहा. स्तोकात मुक्तः स्तोकात मुक्तः बराबर स्तोकान मुक्तः स्तोकान मुक्तः किंवा स्तोकात मुक्तः वा स्तोकान मुक्तः स्तोकात मुक्तः वा. अर्थ आहे थोडासा सुटलेला थोडासा सुटलेला मुक्त म्हणजे सुटलेला मोकळा झालेला थोडासा. अलौकिक विग्रह लिहा. स्तोकंगसी अधिक मुक्त सु स्तोकंगसी अधिक मुक्त सु. सूत्र स्तोकांतिक दोरार्थ कृच्छाणितेन या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम उपसर्जनम पूर्वम कृतद्धित समासाश्च. त्याच्यानंतर सुपो धातू प्रातिपदिकयो हो प्राप्त आहे. गसी आणि सु यामधल्या विभक्ती प्रत्ययाचा लूप करण्याकरिता सूत्र प्राप्त आहे. कोणता सुपो धातू प्रातिपदिकयो प्राप्त आहे. परंतु
त्याचा निषेध करण्याकरिता सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे पंचम्याः स्तोकादिभ्यः. पंचम्याः स्तोकादिभ्यः. निषेध सूत्र आहे 6-3-2. पंचम्याः षष्टीचं एकवचन, स्तोकादिभ्यः पंचमीचं बहुवचन. काय म्हटलंय? अलुक उत्तरपदे. काय म्हटलंय जी? अलुक उत्तरपदे. म्हणजे काय? स्तोकादिभ्यः पंचम्याः अलुक उत्तरपदे असा अर्थ झाला. काय काय जी? स्तोकादिभ्यः पंचम्याः अलुक उत्तरपदे. म्हणजे स्तोकादी शब्दांच्या पुढे जी पंचमी विभक्ती तिचा अलुक लुक होणार नाही. किंवा उत्तर पद जर पुढे असेल तर, पुढे एखादं पद असेल तर स्तोकादी शब्दांच्या पुढे असलेला जो पंचमीचा प्रत्यय त्याचा होणार नाही. काय? लुक. जो की प्राप्त होता कोणत्या सूत्राने? सुपो धातु प्रातिपदिक सूत्राने लुक प्राप्त आहे, परंतु होणार नाही. सूत्राचा अर्थ लिहून घेऊया. उत्तर पद पुढे असता उत्तर पद पुढे असता स्तोकादी शब्दांच्या पुढील विभक्तीचा लूक पंचमी विभक्तीचा लूक होत नाही. पंचमी विभक्तीचा लूक होत नाही. झालं जी. आता इथं सुपो धातु प्रातिपदिकयो या सूत्राने लूक प्राप्त आहे. कुणाचा? गसीचा आणि सुचा. पण निषेध केला कोणत्या सूत्राने? पंचम्या स्तोकादिभ्य. मग कुणाचा लूक होणार नाही? गसीचा लूक होणार नाही. सुचा होईल, त्याचा काही प्रश्नच नाही. स्तोकादी शब्दाच्या पुढील पंचमीचा अलूक सांगितलाय ना, आहे की नाही? पुढच्या शब्दाचा नाही. आणि म्हणून काय राहील आता मग स्थिती? स्तोक गसी अधिक मुक्त. मुक्तच्या पुढच्या सूचा लूक झाला. स्तोक गसी अधिक मुक्त. आता स्तोक आणि गसी, गसीचा राहतो अस. रामात प्रमाणित प्रक्रिया. टांग सिंगसामिनात्स्याः. ठीक आहे ना? गसीच्या ठिकाणी आदेश होईल कोण? आत. स्तोक आत अधिक मुक्त. जोडून द्या. स्तोकात अधिक मुक्त. अकस वर्ण दिले. स्तोकात अधिक मुक्त. जोडून द्या. स्तोकात मुक्त. आता पण स्तोकात मुक्त या स्थितीमध्ये झलाम जशोंते तच्या ठिकाणी द आदेश. स्तोकाद मुक्त. झलाम जशवंते स्तोकाद मुक्त. आता द आहे आणि त्याच्या पुढे अनुनासिक म आलाय, त्यामुळे काय होईल? यरो अनुनासिके नुनासिको वा. द च्या ठिकाणी काय होईल? न. मग करा स्तोकान मुक्त विकल्पाने. यरोनुनासिके नुनासिको विकल्पाने काम करतं. एका वेळेस रूप बनेल स्तोकान मुक्त आणि एका वेळेस स्तोकात मुक्त. दोन रूप झाले. आता स्तोका दोन्ही रूपांच्या पुढे स्वादी प्रत्यय सुवाना. ऋतु विसर्ग. स्तोकान मुक्त स्तोकात मुक्त. झालं. झालं जी. आता पुढचं उदाहरण फक्त लौकिक विग्रह सांगतो. अलौकिक विग्रह आणि प्रक्रिया बाकी सारी स्तोकात मुक्त प्रमाणेच आहे. तर लिहा. अंतिकात आगतः. अंतिकाद आगतः. अंतिकात आगतः. अंतिकाद आगतः.
अर्थ आहे जवळून आलेला. अंतिकादागतः जोडून द्यायचं फक्त. तसा द झालाय, द मध्ये आ गेला. अर्थ काय होईल? जवळून आलेला. जवळून आलेला. दुसरं उदाहरण दिलंय पुस्तकात. अभ्यासात आगत. लिहा अभ्यासात आगत. जोडलं समास झाला. प्रक्रिया तीच आहे. तर अभ्यासात आगत. अभ्यासात आगत अर्थ तोच, जवळून आलेला. झालं जी. आणखी पुढे उदाहरण लिहा, पुस्तकात नाही आहे. समीपात आगत. समीपात आगत बराबर समीपादागत. समीपादागत अर्थ तोच आहे, जवळून आलेला. समीप से आया हुआ. पुढचं उदाहरण दूरात आगत. बराबर दूरादागत. दूरादागत दुरून आलेला. दुरून आलेला, लांबून आलेला. बरोबर जी. एक उदाहरण लिहा अजून. कृच्छ्राद आगत. कृच्छ्राद आगत बराबर कृच्छ्राद आगत. कठिनता से आया हुआ. कठीणतेने, कष्टाने आलेला. ठीक आहे जी. आलाय पण कसा अतिशय कष्टाने. येण्याकरिता बहुत कष्ट झाले आहे की नाही. रस्ता नव्हता, खडबडीचा होता, लांबून यावं लागलं, पैदल यावं लागलं, वारा आला, पाऊस लागला रस्त्याने, छत्री पण नव्हती, भूक पण लागली होती, भीती वाटत होती, संध्याकाळची वेळ होती. कसा बसा येऊन पोहोचला. त्याला म्हणायचं काय? कृच्छ्राद आगत. झालं. चला झालं जी हे सारं. आता पुढे सूत्र आहे. सूत्राचा अर्थ लिहिला का? हो. पंचमी तत्पुरुष झाला. आता षष्ठी तत्पुरुषाकडे चाललो आपण. सूत्र आहे षष्ठी. षष्ठी विधी सूत्र आहे 2-2-8. सुबंतेन प्रागवत असं म्हटलंय. षष्टी सुबंतेन प्रागवत असा पूर्ण अर्थ झाला. सूत्राचा अर्थ लिहा. षष्ट्यंत सुबंत शब्दांचा षष्ट्यंत सुबंत शब्दांचा समर्थ सुबंत शब्दांबरोबर समर्थ सुबंत शब्दांबरोबर विकल्पाने समास होतो. विकल्पाने समास होतो. याचे नाव तत्पुरुष समास. तत्पुरुष समासच आहे. तत्पुरुष समासाचा अधिकार चालू आहे ना. चला उदाहरण दिलंय पुस्तकामध्ये. राजपुरुष. लिहा राज्ञः पुरुषः राजपुरुष. राज्ञः पुरुषः राजपुरुष अर्थ आहे राजाचा सेवक.
राजाचा सेवक. प्रक्रिया लिहा. अलौकिक विग्रह राजंगस अधिक पुरुष असो. राजंगस अधिक पुरुष असो. सूत्र षष्ठी. षष्ठी सूत्राने समास झाला. प्रथमा निर्दिष्टम समासोपसर्जनम उपसर्जनम पूर्वम कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो हो. गस आणि सुचा लोक. राहिलं शिल्लक राजन अधिक पुरुष. प्रक्रिया सर्व सारखीच आहे. राजन अधिक पुरुष. मग आता न लोप प्रातिपदिकांतस्य न चा लोप. राज अधिक पुरुष जोडून द्या. राज पुरुष. स्वादि प्रत्यय ऋत्व विसर्ग राज पुरुष. आणखीन एक दोन उदाहरण लिहून घ्या. देवस्य पुत्रः देवपुत्रः. देवस्य पुत्रः देवपुत्रः. राष्ट्रस्य पतिः राष्ट्रपतिः. राष्ट्राचा स्वामी. राष्ट्रस्य पतिः राष्ट्रपतिः. ब्रह्मणो विचार ब्रह्मणः विचारः ब्रह्म विचार. झालं. गंगायाः जलम गंगा जलम. जाऊया पुढे. झालं. चला पुढचं सूत्र आता. पूर्वापराधरोत्तरमेकदेशिनैकाधिकरणे. पूर्वापराधरोत्तरमेकदेशानैकाधिकरणे. विधी सूत्र आहे 2 2 1. अर्थ पा. पूर्वपराधरोत्तरम प्रथमेच एक वचन. एकदेशीना तृतीयेच एक वचन. एकाधिकरणे सप्तमीच एक वचन. अर्थ पहा. अवयविना सह पूर्वादय समस्यन्ते एकत्व संख्या विशिष्ट चेत अवयवी. वाचा. अवयविना सह पूर्वादयः समस्यन्ते एकत्व संख्या विशिष्ट चेत अवयवी. अवयवी. ठीक. अवयवी म्हणजे काय? अवयवाने युक्त. अवयवी कार्य. पण ते अवयवी कसा असला पाहिजे? एकत्व संख्याने विशिष्ट. एकत्व संख्या एक संख्यावाला असला पाहिजे, अनेक नसला पाहिजे. ते एकत्व संख्या विशिष्ट अवयवीचा अवयवी वाचक शब्दाचा पूर्वादी पूर्वादय पूर्व अपर अधर उत्तर अग्नि इत्यादी शब्दांबरोबर काय होतो? समास होतो. आणि हा समास कसा आहे? षष्ठी समास अपवाद. षष्ठी व्हायला पाहिजे होता, परंतु इथं विशेष उल्लेख असल्यामुळे पूर्व अपर इत्यादी शब्दांचा त्यांच्याबरोबर एकत्व संख्या विशिष्ट अवयवी वाचक शब्दाचा समास होणार. षष्ठीचा अपवाद. याला आपण नाव दिलं होतं प्रथमा तत्पुरुष. इथे या लघुमध्ये डायरेक्ट सुरुवात कुठून केली आहे? द्वितीया तत्पुरुषापासून. द्वितीया शीता तीत प्रथमा सांगितलंच नाही. याला आपण नाव देऊ शकतो प्रथमा तत्पुरुष असा अर्थ आहे. सूत्राचा अर्थ लिहा. एकत्व संख्या विशिष्ट अवयवी
एकत्व संख्या विशिष्ट अवयवी वाचक सुबंताचा एकत्व संख्या विशिष्ट अवयवी वाचक सुबंताचा पूर्व अपर अधर उत्तर या सुबंत शब्दांबरोबर विकल्पाने तत्पुरुष समास होतो. झालं जी. अर्थ पहा. झाला अर्थ ना. उदाहरण लिहा. पूर्वं कायस्य पूर्वकायः. पूर्वं कायस्य पूर्वकायः. अर्थ शरीराचा पुढचा अर्धा भाग. शरीराचा पुढचा अर्धा भाग. ठीक. अलौकिक विग्रह लिहा. पूर्वसु अधिक कायंगस. पूर्वसु अधिक कायंगस. सूत्र आहे षष्ठी प्राप्त आहे. षष्ठी सूत्र प्राप्त आहे. त्याचा भाग करून पूर्वापराधरोत्तरमेकदेशिनैकाधिकरणे या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम पूर्वम कृतद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिक. सु आणि गसचा लोक जोडलं पूर्वकाय. स्वादि प्रत्यय सु पूर्वकाय अधिक सु. पर्वलिंगम द्वंद्व तत्पुरुषयोः. पर्वलिंगम द्वंद्व तत्पुरुषयोः या सूत्राचा आधार घेऊन हा तत्पुरुष समास असल्यामुळे पर मध्ये शब्द जो काय तो पुल्लिंग आहे आणि म्हणून पुल्लिंगाप्रमाणे प्रक्रिया होऊन सुलारुत्व विसर्ग शब्द बनला पूर्वकाय. झालं जी. चला हीच सर्व प्रक्रिया घेऊन पुढचं उदाहरण विग्रह लिहा. लौकिक विग्रह. अपरं कायस्य अपरकायः. अपरं कायस्य अपरकायः. अर्थ शरीराचा पिछला आधा भाग. शरीराचा मागचा अर्धा भाग. झालं. पुढे अधरम कायस्य अधरकायः. अधरम कायस्य अधरकाय. शरीराचा खालचा अर्धा भाग बेंबीपासून खाली. शरीराचा खालचा अर्धा भाग. पुढे उत्तरम कायस्य उत्तरकाय. उत्तरम कायस्य उत्तरकाय म्हणजे काय? शरीराच्या वरचा अर्धा भाग
शरीरामध्ये वरचा अर्धा भाग बेंबीपासून वर आहे की नाही. झालं. पुस्तकात बघा, पूर्वं कायस्य पूर्वकायः अपरकायः एकाधिकरणे. आता पुढे प्रश्न करत आहे, एकाधिकरणे किम. सूत्रामध्ये शब्द आलाय की नाही, एकाधिकरणे. आणि एकाधिकरणे त्याचा काय अर्थ केलेला आहे खाली वृत्तीमध्ये. एकाधिकरण एकत्व संख्या विशिष्ट म्हणजे अवयवी. एकाधिकरण म्हणजे अवयवी कसा असावा, एकत्व संख्याने युक्त असावा, अधिक नसावा. असं का बरं तुम्ही म्हटलात हो, हा प्रश्न. एकाधिकरणी किम उत्तर दिलंय पूर्वश छात्राणाम. ठीक आहे ना जी, काय म्हटलंय जी, पूर्वश छात्राणाम. जर एकाधिकरणे म्हणजे एकत्व संख्या विशिष्ट अवयवी असं जर म्हटलं नसतं तर पूर्व आणि छात्राणाम यांच्यात देखील समास झाला असता. कारण पूर्व छात्राणाम याचा अर्थ आहे विद्यार्थ्यांचा पहिला भाग. ठीक आहे ना, पहिला भाग, पहिली तुकडी आहे की नाही. मग आता इथं शब्द आहे कोण, पूर्व. आणि अवयवी वाचक शब्द कोण आहे, छात्र. पण ते अनेक आहे, छात्राणाम बहुवचन आहे की नाही. एकत्व संख्या विशिष्ट अवयवी नाही आणि म्हणून समास होत नाही. जर एकाधिकरणे असं म्हटलं नसतं तर इथं सुद्धा समास झाला नसता. पण इथं होऊ नये, अनिष्ट होईल, कारण असा समास झालेला नाही आहे. आणि म्हणून सूत्रामध्ये एकाधिकरणे अर्थात एकत्व संख्या विशिष्ट अवयवी असा अर्थ केलेला नाही. झालं जी, झालं ना. इथं अवयवी कसं आहे, बहुत्व संख्या विशिष्ट आहे, एक संख्या विशिष्ट म्हणून समास झाला नाही. पुढे पुढचं सूत्र आहे कोणतं, अर्धम नपुसकम. अर्धम नपुसकम विधी सूत्र आहे 2 2 2. अर्धम प्रथमेचं एक वचन, नपुसकम प्रथमेचं एक वचन. अर्थ पहा, समांश वाच्य अर्ध शब्द नित्यम क्लीवे सप्राग्वत. वाचा, समांश वाच्य अर्ध शब्द नित्यम क्लीवे सप्राग्वत. समांश, सम अंश म्हणजे बराबर ठीक अर्धा अर्धा आहे की नाही, समान अर्ध्या भागाचा. वाचक जो अर्ध शब्द तो नित्य नपुंसकलिंगात राहतो. आणि असा जो अर्ध शब्द आहे त्याचा समास होतो. कुणाबरोबर समास होतो, कसा होतो, तर वरचं सूत्र आहे 2 2 1. हे सूत्र आहे 2 2 2 म्हणजे वरच्याच खालचं सूत्र आहे. म्हणजे वरच्या बऱ्याच पदांची अनुवृत्ती येते. कसं, एकत्व संख्या विशिष्ट अवयवी वाचक शब्दाबरोबर नित्य नपुंसक लिंगात असणारा जो अर्ध शब्द जो की समान अर्ध्या भागाचा वाचक आहे, अशा त्या अर्ध शब्दाबरोबर काय होतो, समास होतो. सूत्राचा अर्थ लिहून घ्या. नित्य नपुंसकात नपुंसक लिंगामध्ये असणारा अर्ध शब्द जो की बरोबर अर्ध्या भागाचा वाचक आहे, बरोबर अर्ध्या भागाचा वाचक आहे, अशा त्या अर्ध शब्दाचा एकत्व संख्या विशिष्ट, अशा त्या अर्ध शब्दाचा एकत्व संख्या विशिष्ट अवयवी वाचक सुबंताबरोबर, अवयवी वाचक
सुबंत शब्दाबरोबर विकल्पाने समास होतो. विकल्पाने समास होतो. उदाहरण झालं. उदाहरण लिहा. अर्धम पिपल्याः अर्ध पिप्पली. अर्धम पिपल्याः अर्ध पिप्पली म्हणजे काय? पिपलीचा ठीक अर्धा भाग. पिपली कोणी वनस्पती असेल, हिंदीमध्ये पिपर म्हणतात, मराठीत काय माहित नाही. पिपर पिपर म्हणजे पिपली, पिपलीचा ठीक अर्धा भाग. अलौकिक विग्रह लिहा. अर्ध सु अधिक पिपलिंगस. अर्ध सु अधिक पिपलिंगस. सूत्र आहे अर्धम नपुंसकम. या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. तर प्रथमांत पद कोण आहे सूत्रामध्ये? अर्धम. म्हणून अर्ध शब्दाचा जो अर्ध त्याची उपसर्जन संज्ञा उपसर्जनम पूर्व. कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा. सुपो धातु प्रातिपदिकयोः सु आणि गसचा लुक जोडून द्या. अर्ध पिपली. स्वादि प्रत्यय सु आला. सुच राहिलं असं. सूत्र येईल एक मागचं. अर्ध पिपली अधिक सु. सुचा स काय येईल बरं? अर्ध पिपली अधिक स. सुचा स राहिलाय. हलग्याभ्यो दीर्घा सुतिस्य पृक्तम हल. स्त्रीलिंगी आहे ना नदीप्रमाणे. हलग्याभ्यो दीर्घा सुतिस्य पृक्तम हलने सुचा लोप झालं. राहिलं अर्ध पिपली. हो गया जी. बनलं रूप. जाऊया पुढे. पुढे सूत्र आहे आता. सप्तमी शौंडैः. सप्तमी शौंडैः. विधी सूत्र आहे 2:1:40. झालं जी. सप्तमी प्रथमेचं एकवचन. शौंडैः तृतीयेचं बहुवचन. अर्थ पहा. सप्तम्यंतम शौंडादिभिः प्राग्वत. बोला. सप्तम्यंतम शौंडादिभिः प्राग्वत. ठीक. शौंडादी एक गण आहे शब्दांचा समूह. दिले खाली. शौंड धूर्त कितव व्याड प्रवीण संवित अंतर अधि पटू पंडित कुशल चपल निपुण इति. ही शौंडादी शब्द आहे. मग सूत्राचा अर्थ काय झाला? सप्तम्यंत सुबंताचा शौंडादी शब्दाबरोबर विकल्पाने समास होतो.
बरोबर. हा कोणता समास असणार? तत्पुरुष. त्यातल्या त्यात पुन्हा सप्तमी तत्पुरुष. या सूत्राचा अर्थ. सप्तम्यंत सुबंत शब्दांचा सप्तम्यंत सुबंत शब्दांचा शौंडादी शब्दांबरोबर शौंडादी शब्दांबरोबर विकल्पाने समास होतो. विकल्पाने तत्पुरुष समास होतो. झालं. उदाहरण अक्षेषु शौंडः. अक्षेषु शौंडः बराबर अक्षशौंडः. अक्षशौंडः अर्थ आहे पासे खेळण्यामध्ये चतुर. जुवा खेळण्यामध्ये चतुर. पत्ते खेळण्यामध्ये चतुर. मग काय तर जुवा काय पत्त्याचं स्वरूप आहे ना. पत्त्यालाच म्हणतात का जुवा? दुसरा काही खेळ आहे? कवड्या वगैरे काय असेल ते युट्यूबवर टाकायचं लगेच पासी. सौंट्या. ठीक आहे ना जी. चला. अक्षशौंड अलौकिक विग्रह लिहा. अक्षसुप अधिक शौंड सुप. अक्षसुप अधिक शौंड सुप. सुप कुठला प्रत्यय आहे? सप्तमीचा बहुवचन. अक्षसुप अधिक शौंड सुप. सूत्र सप्तमी शौंडही या सूत्राने समास. मग उपसर्जनम समा काय प्रथमानिर्दिष्टम समास उपसर्जनम. उपसर्जनम पूर्वम कृतद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो. विभक्तींचा लोक सुप आणि सु गेला. अक्षशौंड स्वादि प्रत्यय वृत्त विसर्ग अक्षशौंड. काय झालं समाज जी? अक्षशौंड. झालं जी. आता भरपूर शब्द याच्यामध्ये शौंडादी गणामध्ये, पण उदाहरण एकच दिलंय अक्षशौंड. वाटल्यास एक दोन लिहून घ्या माहिती असावी म्हणून. आहे की नाही? अक्षेषु धूर्तः अक्षधूर्तः. झालं. पुढे उदाहरण दुसरं काव्ये कुशलः काव्य कुशलः. काव्ये कुशलः काव्य कुशलः. कार्ये चपलः कार्य चपलः. ठीक आहे. आणखीन सभायां पंडितः सभा पंडितः. एक अजून शास्त्रेषु निपुणः शास्त्र निपुणः. बस झालं. ठीक आहे जी. चला आता पुस्तकात बघू काय आहे. द्वितीया तृतीया इत्यादी योग विभागात अन्यत्र अपि तृतीयादि विभक्तीनां प्रयोगवशात् समासः ज्ञेयः
वाचा. द्वितीया तृतीया यादी योग विभागात अन्यत्रापि तृतीयादि विभक्तीनां प्रयोगवशात् समासः ज्ञेयः. पुन्हा एकदा. द्वितीया तृतीया इत्यादि योग विभागात अन्यत्रापि तृतीयादि विभक्तीनां प्रयोगवशात् समासः ज्ञेयः. बघा आता. तर आतापर्यंत समास विधायक सूत्र या तत्पुरुष समासामध्ये पुष्कळ गेलेत. जसं द्वितीय तत्पुरुष समासाचं विधायक सूत्र द्वितीया शीता तीत गतात्यस्त प्राप्तापन्नही. तृतीयचं तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन. चतुर्थी तदर्थार्थ बलित सुरक्षितैः. पंचमी भयेन. आहे की नाही. षष्टीचं षष्टी एकटंच आहे. सप्तमी शौंडी. या सूत्रांच्या बाबतीत सांगत आहे आता ही पंक्ती. काय म्हणते बघा. काय असतं बघा. समजा उदाहरणार्थ द्वितीया शीतातीत गतात्यस्त प्राप्तापन्ने सूत्र आहे. याचा अर्थ आपण केला आणि अर्थ होतो काय की द्वितीया आहे की नाही. द्वितीया म्हणजे द्वितीया विभक्त्यंत सुबंत शब्दाचा समास होतो. कोणत्या शब्दाबरोबर. शीत अतीत पतित गत अस्त्यस्त प्राप्त आपण या शब्दाबरोबर समास होतो. म्हणजे मर्यादित झाला. एवढ्या शब्दाबरोबर समास सांगितला. पण शिष्ट प्रयोगामध्ये अर्थात पुरुषांनी जे प्रयोग केलेले आहेत किंवा शास्त्रामध्ये कुठेही पुराणात शास्त्रात संस्कृत ग्रंथांमध्ये असेही काही सामासिक शब्द सापडतात की तिथं द्वितीय तत्पुरुषच आहे. परंतु शीत अतीत पतित याच्यापैकी कोणीच नाही शब्द. मग तिथं कोणत्या सूत्राने तो समास समजणार आपण. कारण या सूत्राने म्हणता येणार नाही का मी इथं काय सांगितलंय फक्त शीत अतीत पतित इत्यादी सांगितलेले आहेत. याच्या अतिरिक्त नाही. अशा वेळेस मोठी अडचण येणार. विधायक सूत्र तर नाही आहे आणि दुसरा कोणता तर समास होऊ शकत नाही. आता काय करणार. मग त्याच्याकरता युक्ती दिली इथं. म्हणजे काय की एकच सूत्र आहे ना हे. कोणतं. द्वितीया शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्न नाही. एकच सूत्र आहे. याचे दोन सूत्र समजायचे. एकाचे दोन. म्हणून दोन कसे करायचे. तर द्वितीया हे एक झालं आणि पुन्हा त्याच्या खालचं यायचं शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्न याला वेगळं करायचं. बरोबर. होईल काय. तर मग अशा ठिकाणी जिथं द्वितीय तत्पुरुष समासच होणार आहे आणि विधायक सूत्र तर नाही आहे. मग तिथं काय करणार की द्वितीया या सूत्राने समास समजणार. कारण स्वतंत्र शब्द झाला होता. सूत्र झालंय ते काय म्हणतो. द्वितीया हे सूत्र काय म्हणणार अशा वेळेस. द्वितीयांत सुबंताचा अन्य समर्थ सुबंताबरोबर काय होतो समास. अन्य समर्थ सुबंत म्हणजे मग शीतातीत एवढेच राहतात का नाही. अन्यही येतात. काम चालून जातं. आणि जेव्हा द्वितीय या सूत्राच्या खालच्या सूत्रात आपण जाऊ. खालचं सूत्र कोणतं. शीतातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्न. त्या सूत्रामध्ये पुन्हा वरून द्वितीय पदाची अनुवृत्ती आणायची. म्हणजे या सूत्राचा अर्थ जसा तसा राहतो. अबाधित राहतो. द्वितीयांत सुबंताचा शीत अतीत इत्यादी शब्दाबरोबर समास होतो. लक्षात आलं की नाही. तसंच तिथं लावायचं बाकीच्या बी. तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन याचा विभाग करायचा. तृतीया एक आणि दुसरं सूत्र तत्कृतार्थेन गुणवचनेन. बरोबर आहे की नाही. तसंच चतुर्थीचं तसंच पंचमीचं. षष्टीचा तर काही प्रश्नच नाही. एकटंच आहे षष्टी. षष्ट्यंत शब्दाचा अन्य समर्थ सुबंताबरोबर काय होतो समास होतो. तसं सप्तमीचं पण. सप्तमी एवढं आणि दुसरं शौंडई. लागलं की नाही. काय म्हणायचं तात्पर्य लक्षात आलं ना. पंक्ती पहा. द्वितीया तृतीया इत्यादी शब्द सापडलं. काय काय. द्वितीया तृतीया इत्यादी योग विभागात. योग शब्दाचा अर्थ करायचा सूत्र विभागात. सूत्राचा विभाग करायचा आणि त्याच्यामुळे काय होईल सांगतायत पुढे. सूत्र विभागात अन्यत्र अपि तृतीयादि विभक्तीनाम प्रयोगवशात समास ज्ञेय. अन्यत्र म्हणजे ह्या आता एवढे सूत्र आपण वाचले ना.
शीत अतित इत्यादी शौंड सप्तमीचा सप्तम्यंत सुबंताचा शौंडादी शब्दाबरोबर याच्या अतिरिक्त शब्दाबरोबर भी समास मग तुम्हाला करता येईल. किंवा सूत्राचा अशा रीतीने विभाग केला तर तेच दिले बघा. द्वितीया तृतीया इत्यादी योग विभागात अन्यत्र अपि तृतीयादि विभक्तीनां प्रयोगवशात समासः ज्ञेयः. लागला अर्थाची. अन्यत्र म्हणजे ज्या ठिकाणी सूत्रांच्या द्वारे समास प्राप्त नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा की ज्यांचा प्रयोग शिष्ट लोकांनी केलेला आहे तिथं सुद्धा द्वितीय तत्पुरुष आधी समास करता येईल. किंवा योग विभाग केला तर, सूत्राचा विभाग केला तर. लक्षात आलं? बघा किती आयडिया आहे. एखादा समजा शब्द भेटला समास करायचा आहे तृतीय तत्पुरुष, परंतु तृतीय तत्पुरुष इथं होऊ शकत नाही किंवा चतुर्थी तत्पुरुष करायचा आहे आणि ह्या सूत्राने तर होई नाही तर, कारण तर मर्यादित शब्द दिली आहे. अशा वेळेस काय त्यात विभाग केलाय चतुर्थी. अर्थ सरळ झाला. चतुर्थी काय, चतुर्थ्यंत शब्दाचा अन्य समर्थ सुबंत शब्दाबरोबर समास होतो. अन्य समर्थ सुबंत कोणताही असू शकतो. झालं की नाही. अशा रीतीने युक्ती दिली आपल्याला. लक्षात आलं ना, तात्पर्य कळालं. आता पुढे जाऊया. आता पुढे सूत्र आहे. बरं उदाहरण लिहा एक याचं. ही पंक्ती जी दिली आहे ना याचा. गुरुं शुश्रूषुः. गुरुं शुश्रूषुः. गुरु शुश्रूषुः. गुरु शुश्रूषुः. तर गुरु शुश्रूषुः हे काय आहे, द्वितीय तत्पुरुष समास आहे. बरोबर. द्वितीयांत पद कोण इथं, गुरुम. परंतु म्हणे का कोणत्या सूत्राने हा समास करणार तुम्ही. म्हणे त्यात काय अवघड आहे. द्वितीया शीता तिथ पतित गता तेच तर प्राप्त आपण सूत्राने करूया. म्हणे कसं काय करणार. गुरुपद द्वितीयांत आहे बरोबर, पण पुढे शीत अतित पतित याच्यापैकी शब्द कोणताच नाहीये, कारण इथे शब्द आलाय शुश्रूषु. शुश्रूषु शब्द तरी या शब्दात येत नाही. समास कसा करणार. मग काय करायचं अशा वेळेस. सूत्राचा विभाग केला. द्वितीया एक स्वतंत्र सूत्र आणि शीता तिथे खालचं दुसरं सूत्र. मग द्वितीय या सूत्राने काय होऊन जाईल इथं समास. मग द्वितीयांत पद कोण आहे इथं, गुरु. त्याचा अन्य समर्थ सुबंत शब्द कोण, शुश्रूषु. त्याच्याबरोबर काय झाला समास. कोणत्या सूत्राने, द्वितीय. अशा रीतीने. लक्षात आलं जी. आणखीन एक उदाहरण. वेदम विद्वान, वेद विद्वान. वेदम विद्वान, वेद विद्वान. झाला अर्थ जी. बघा आता इथे तीच रीती आहे. तिथं सुद्धा समास झालाय तो द्वितीय सूत्राने. एवढंच द्वितीया, तेव्हा समास लावता येतो. तिथे समास होणार नाही. म्हणून योग विभाग केला, सूत्राचा विभाग केला. झालं जी. आतापर्यंत व्यधिकरण तत्पुरुष समासाचा विचार झाला. आता पुढचं जे सूत्र येत आहे दिक संख्ये संख्यायाम, इथून पुढे समानाधिकरण तत्पुरुष समासाचा काय करायचा आहे, विचार करायचा आहे. बरोबर. त्यात सूत्र आहे पहिलं दिक संख्ये संज्ञायाम. दिक संख्ये संज्ञायाम. नियम सूत्र आहे 2:1:50. दिक संख्ये प्रथमेचं द्विवचन, संज्ञायाम सप्तमीचं एकवचन. अर्थ दिलाय संज्ञायाम एव इति नियमार्थम सूत्रम. संज्ञेचा विषय असेल तरच इथं समास होणाऱ्या सूत्राने. नियम आहे तो. सूत्राचा अर्थ लिहा म्हणजे आणखी स्पष्टीकरण होईल. झालं जे.
दिशावाची आणि संख्यावाची सुबंत शब्दांचा समानाधिकरण सुबंत शब्दाबरोबर संज्ञा प्रतीत होत असेल तर समास होतो. हा तत्पुरुष समास आहे. सर्व प्रकरण तत्पुरुष समासाच चालू आहे, पण अनुवृत्ती येते वरून म्हणून. ठीक आहे जी, ध्यान द्या. काय म्हटलं आहे? दिशावाची, दिशेचे वाचक किंवा संख्यावाचक, संख्येचे वाचक जे सुबंत शब्द, त्यांचा अन्य समानाधिकरण सुबंताबरोबर काय होतो जी? समास. पण केव्हा? संज्ञा प्रतीत होत असेल तर. ती कोणाची तरी काही संज्ञा आहे असं सिद्ध होत असेल तर, अन्यथा नाही. म्हणून हा नियम केला इथं. संज्ञा प्रतीत होत असेल तरच इथं समास होणार. बरोबर आहे की नाही? कारण काय माहिती का? संज्ञा प्रतीत हो किंवा न हो, दिशावाची संख्यावाची सुबंताचा समानाधिकरण शब्दाबरोबर समास होतो सूत्राने. कोणतं सूत्र आहे? पुढच्या पानावर राहिलं. विशेषणम विशेषेण बहुलम. काय जी? या सूत्राने समास होतो. कुणाचा कोणाबरोबर आहे की नाही? संख्यावाचक, दिशावाचक जे शब्द आहे त्यांचा इतर शब्दाबरोबर काय होतो? समास होतो. आहे की नाही? आणखीनही शब्दाचा समास होतो. सामान्य सूत्र आहे ते. आहे की नाही? मग संज्ञा प्रतीत होत असो किंवा नसो, त्या सूत्राने समास होऊच जर शकतो. मग पुन्हा हे सूत्र कशाला? तर नियम केला आहे. काय? की संज्ञा किंवा संख्या वाचक शब्दांचा समास तेव्हाच होतो जर संज्ञा प्रतीत होत असेल तर. असा अर्थ आहे. ठीक आहे ना जी? काय नियम आहे तर? दिशा आणि संख्यावाची सुबंताचा समानाधिकरण शब्दाबरोबर समास, तत्पुरुष समास तेव्हाच होतो जर संज्ञा प्रतीत होत असेल तर. संज्ञा प्रतीत होत नसेल तर समास होणार नाही. कोणत्या शब्दांचा? संख्यावाची आणि दिशावाची. मग संख्यावाची आणि दिशावाची शब्दांचा समानाधिकरण शब्दाबरोबर समास होईल, पण केव्हा? जर संज्ञा प्रतीत होत असेल तर. संज्ञा प्रतीत होत नसेल तर सामान्य सूत्राने समास प्राप्तच होता. पण नियम केला की या शब्दांच्या बाबतीत मात्र, बाकीच्या बाबतीत आम्हाला बोलायचं नाही. पण जर संख्यावाचक शब्द असेल किंवा दिशावाचक शब्द असेल तर त्यांचा समानाधिकरण सुबंत शब्दाबरोबर समास तेव्हाच होईल जर समास झाल्यानंतर ती कुणाची तरी संज्ञा ठरत असेल तर. अन्यथा नाही. हा नियम आहे. म्हणून नियम सूत्र आहे. लक्षात आलं की नाही? समानाधिकरण म्हणजे काय जी? एका व्यक्तीमध्ये दोन पद असणे त्याला म्हणायचं काय? समानाधिकरण. किंवा एकाच अर्थाचे वाचक जेव्हा दोन शब्द असतात त्यांनाही समानाधिकरण असं म्हटल्या जातं. लागला अर्थ? चला उदाहरण लिहूया म्हणजे आणखी स्पष्ट होईल. वृत्तीमध्ये दिलाय ना, संज्ञायाम एव इति नियमार्थम. म्हणजे संज्ञा प्रतीत होत असेल तरच हा समास होतो. उदाहरण दिलंय त्यांनी. पूर्वेषु कामशमी. काय उदाहरण आहे? पूर्वेषु कामशमी. हा, लिहा त्याचा विग्रह. पूर्वा
चासौ इषु कामशमी. पूर्वा चासौ इषु कामशमी बराबर पूर्वेषु कामशमी. पूर्वेषु कामशमी हे कोणत्या तरी गावाचं नाव आहे, संज्ञा आहे. प्राचीन काळात कोणत्या तरी गावाचं नाव आहे. पूर्वेषु कामशमी झालं प्रक्रिया. अलौकिक विग्रह लिहा. पूर्वासु अधिक इषु कामशमी सु. पूर्वासु अधिक इषु कामशमी सु. सूत्र दिक्संख्ये संज्ञायाम. या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम समासोपसर्जनम. प्रथमांत पद आहे दिक्संख्ये. दिशाचा वाचक शब्द इथं पूर्व आहे. पूर्वा म्हणून उपसर्जनम पूर्वम. कृत तद्धित समासाश्च. सुपो धातु प्रातिपदिकयोः. सुसु या विभक्तींचा लुक. स्थिती बनली पूर्वा अधिक इषु कामशमी. पूर्वा अधिक इषु कामशमी. या ठिकाणी एक सूत्र येतं, इथं नाही आहे, अन्यत्र असेल. सर्वनाम्नः वृत्तिमात्रे पुंवद्भावः. सर्वनाम्नः वृत्तिमात्रे पुंवद्भावः. सर्व वृत्तींमध्ये सर्वनाम शब्दांना पुंवत भाव होतो पुल्लिंगाप्रमाणे. मग पूर्व आहे ना, त्याला पुंवत भाव होणार, पूर्वाचं पूर्व होणार. मग स्थिती आहे पूर्व अधिक इषु कामशमी. पूर्व अधिक इषु कामशमी. संधि अद्गुणः गुण करा. पूर्वेषु कामशमी. पूर्वेषु कामशमी. स्वादि प्रत्यय सु. पूर्वेषु कामशमी अधिक सु. हल ज्ञाभ्यो दीर्घा सुतिस्य प्रोक्तम हल. सुचा स त्याचा लोप. राहिलं फक्त पूर्वेषु कामशमी. झाला शब्द तयार. संज्ञा आहे, संज्ञा आहे. आणि म्हणून दिशावाचक सुबंताचा इषु कामशमी शब्दाबरोबर काय झाला? समास झाला. पूर्वेषु कामशमी झालं जी. चला अजून उदाहरण एक. सप्तर्षय दिलंय ना, लिहा. सप्त च ते ऋषयः. सप्त च ते ऋषयः. सप्तर्षयः. विश्वामित्राधिक 7 ऋषींचं नाव. विश्वामित्राधिक 7 ऋषींचं नाव. अलौकिक विग्रह लिहा. सप्तंजस अधिक ऋषी जस. सप्तजस अधिक ऋषी जस. दिक् संख्ये संज्ञायाम. या सूत्राने समास. प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. उपसर्जनम पूर्वम कृत तद्धित समासाश्च. सुपो धातु प्रातिपदिकयोः. जसचा लोक, दोन्ही जसचा. स्थिती आहे सप्तन अधिक ऋषी. न चा लोप. सूत्र न लोप प्रातिपदिकांतस्य. राहिला सप्त. सप्त अधिक ऋषी. आद्गुणः
उरण रपरः सप्तमधील अंतिमचा अ, ऋषीचा रू, अ आणि रू दोघा जागेवर अर गुण. सप्तर्षी. स्वादी प्रत्यय बहुवचनाचा प्रत्यय आणला जस, स्वौजस. सप्तर्षी अधिक जस. सूत्र एक मागचा जसीच. काय सूत्र आहे? जसीच. रस्वंतांगाला गुण जस पुढे असता. मग सप्तर्षी रस्व आहे की नाही, रस्वंतांग आहे की नाही, त्याचा ईचा गुण होईल ए. सप्तर्षे अधिक अस, जसचा अस. सप्तर्षे अधिक अस. एचो यवायावह, एला अयादेश. सप्तर्षयस, अंतिम सलारुक्त विसर्ग, सप्तर्षय. काय रूप बनलं? सप्तर्षय, 7 ऋषी. बरोबर जी. चला पुढे काय दिलंय जी? तेन इह न. तेन म्हणजे संज्ञे. हा काय म्हटलंय? संज्ञायाम एव इति नियमेन, असं म्हटलं की नाही. संज्ञा वाचक संज्ञा द्योतित होत असेल तरच. तेन म्हणजे संज्ञा द्योतित होत नसेल तर समास होणार नाही. उदाहरण दिलंय. उत्तरा वृक्षाः, आहे की नाही. तिथं समजा उत्तर आणि वृक्ष शब्द जोडलेली तर संज्ञा तयार होत नाही. म्हणून दिशावाचक शब्द उत्तर शब्द इथं असला तरी देखील त्याचा समास होत नाही, असंच राहणार. उत्तरा कुरव. आणि संख्यावाचक शब्द पंच, ब्राह्मणा, संज्ञा तयार होत नाही म्हणून समास होणार नाही. पंच ब्राह्मणा हा असंच राहणार, आहे की नाही. अर्थ काय होईल हो? उत्तरा हा वृक्ष हा या वाक्याचा तर उत्तर दिशावाले वृक्ष असा अर्थ आहे त्याचा. समास केला जबरदस्तीने तो होणारच नाही, कारण संज्ञा द्योतित होत नाहीये. आणि पंचब्राह्मणाचा काय अर्थ होईल? 5 ब्राह्मण झालं. ठीक आहे जी. बस पुढचा विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति